झाडी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करुषिता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा झाडी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ झाडी बन मस्का आपण पाहिलं की मैत्रीला भन्नाट स्वप्न पडतं ज्यात ती मस्त तयार होऊन बोंगाट गाडी चालवते ज्यामुळे तिला डायरेक्ट लायसन्सच मिळतं. तिच्यासोबत प्रॅक्टिससाठी गाडीत बसायला ग्रुप मधलं कोणीच तयार होत नाही. पण सौमित्र तिला धीर देतो. तुला गाडी येते आणि आता तू एकटी चालवणार, कळलं? तू एकटी असतेस की कॉन्फिडंट असतेस माहिती आहे ना? आणि ती लायसन्सची परीक्षा कॉन्फिडेंटली देते. यावेळी बरी चालवलीस गाडी. पण पार्किंग करताना मात्र एका लोकल नेत्याला ठोकते. आता पुढे कटकट कोणाला तो अरे धर ए इकडे उतर खाली उतर याला डोळे फुटले का तुझे खाली उतर काय गे डोळे फुटले का तुझे हा डोळे फुटले का ग तुझे? कळत नाही तुला? हा लेडीज आहे म्हणून काही बोलत नाहीत दादा, तर गैरफायदा घ्याल का तुम्ही? गैरफायदा किती जाऊ दे ते सोडा, आपल्या काकांचं बघा. ओ काका उठा उठा. ए खुर्ची घे रे हा तुमचा मॅटर आहे, त्यात आमचा काही संबंध नाहीये. तर तुम्हीच सॉल्व्ह करायचं आहे. शांत हो, शांत हो. ठीक आहे. शांत हो. ए तुम्ही प्लीज जरा शांत राहता का? कोण आहे रे तू कोण आहे डॉक्टर आहे मी. थँक्यू. तू पाय हलवा जरा, स्ट्रेच करा. मला सांगा तुमचं वय काय आता? 50 आहे. बरं, कार्डिओग्राम वगैरे केलं का तुम्ही? मी तुम्हाला टेस्ट लिहून देतो. आजच्या आज हॉस्पिटलला जा आणि तेवढं टेस्ट करून घ्या, ठीक आहे? हा सांगा, तुम्ही लास्ट BP कधी चेक केलं? गेले 3-4 महिने केलं नाही. बाप. बरं ठीक. काय BP आपण चेक करत राहायला पाहिजे. बॉयफ्रेंड आहे माझा. सोनोग्राफी पण करून घ्या यांची. आणि एकदम मला वाटते की किडनी स्टोन असू शकतो, पण सांगता येत नाही आपल्याला. डॉक्टर सौमित्र,
बॉयफ्रेंड आहे माझा आणि कडवे ऑफिसर RT ऑफिसर आहे. हॅलो चांगली हँडल केली तुम्ही सिच्युएशन. थँक्यू सर. मग कधी येणार लायसन्स माझ्या घरी? रिजेक्टेड. मला गाडी शिकायचीच नाहीये. बास झालं आता. आय एम डन विथ लर्निंग नाव. आणि काय होणार आहे म्हणजे गाडी शिकून काय होणार आहे? तसे काही फायदाच नाही ना. तुम्ही मगाशी म्हणलासच की कशाला चालवायच्यात मुलींनी गाड्या. तसंच आहे ते. म्हणजे कदाचित तुझ्या मनात नसेल ते, पण तुला म्हणायचं तेच होतं. अगं, नको काय? ते झंझटच नको. अगं मैत्री जरा फेल शांत. केलं यार त्यांनी. तिसऱ्यांदा फेल केलं त्यांनी मला. अगं शांत हो जरा. टकला दरवेळी तोच येतो माझ्या परीक्षेला. अगं टकला बिकला काय म्हणते, काय बोलतीस तू? माझ्यासारख्यांचे ना शाप लागलेले असणार आहेत त्याला, म्हणून त्याच्या डोक्यावरचे सगळे केस उडाले. अगं असं कसं असेल? आणि यावेळी तर काहीच कारण नव्हतं रे. इतकंसं कारण होतं. म्हणजे त्याला कळायला पाहिजे की मी बिचारी गाडी शिकतेय नुकती, तर मी जनरल असा रिव्हर्स घेतला आणि त्याला थोडासा धक्का लागला, पण तो ढिम्म हल्ला पण नाही. आणि त्या माणसाचं काय? त्यानं दारू पिऊन गाडी चालवून कोणाला उडवलं जरी ना, तरी सुद्धा त्याला कुणीही लायसन्स मागणार नाही. हे बघ, एकतर आपण हे मान्य करूयात यावेळेला चूक आपली, यावेळेलाही चूक आपली. हां, तर आपण पुढच्या वेळेला अजून तयारी करून आपण पुण्यांना देऊ ना परीक्षा. मी 3 वेळा दिली ऑलरेडी एक्झाम. अगं मग परत द्यायची, त्यात काय एवढं? मला नाही द्यायची. अगं ऐक, देऊया आपण. काय देऊयात ना एक्झाम, त्यांनी काय फरक पडणार? हॅलो मितू. बूम बूम बूम. बूम बूम बूम. अय्या, मिळालं लायसन्स. कॉंग्रॅट्स गो मितू, फायनली मिळालं तुला लायसन्स. हो, मिळालं मला लायसन्स. पण मितू ऐक, पार्टी हवी आहे आम्हाला. आम्ही सोडणार नाही तुला त्याशिवाय. ऐक प्लीज कोणाला सांगू नकोस. मी कुठली सांगतेय कोणाला. कॉंग्रॅट्स मितू. ओके, बाय. काय काय सांगितलं तिला? प्लीज कोणाला सांगू नकोस. नाही, त्याच्या आधी काय सांगितलं? ती खूप उत्साहात होती. अगं म्हणून खोटं बोलायचं? हां, सॉरी ना. मी नंतर खरं सांगेन. मी फोन करेन आणि खरं सांगेन तिला. अगं तू असं का वागतेस ग सारखं? मला राग येतो या गोष्टीचा. सॉरी, चिडू नको. रुकड्या. घे. हॅलो. क्या बात है मैना. हाँ, लायसन्स मिळालं तुला. क्या मैत्री, जिंकलीस राव तू. आम्ही सगळे सेंटी झालो इकडं. तू कुठे आहे? कळलं ना? तुला कसं कळलं? हॅलो चुंबक. अरे तुम्हाला कळलं का, मी तुला लायसन्स मिळालं. कोणाला सांगू नका आता, म्हणजे तसं ठरलंय. पण मिळालं फायनली. हो ना. आता तू लाऊडस्पीकरला सांगितल्यावर कळणार नाही का? हा, रोकडे प्लीज कोणाला सांगू नकोस आता. ए पण पार्टी पाहिजे हा आपल्याला. ए हो, मी तू पार्टी हवी, कोणी ऐकणार नाहीये तुझं. सगळे थांबले तिथे पार्टीसाठी. लवकर येऊन पार्टी दे. चल रॉक टाकू आपण. ये पार्टी करू. ये. येस, करूया पार्टी करूया. काय कळलं सगळ्यांना. ऐक ना, मी सॉरी, मी सांगेन. अरे प्रश्नच नाही, पार्टी तर बनतीये. नाही ऋतू, ऐक. अगं ऐक, हे बघ, मी वेगळ्या गाडीवर करते ना प्रॅक्टिस. तुझी गाडी नको. हो. थँक्यू. हो ऋतू ऐक ना, मी घरी आली आहे. घरच्यांना न्यूज द्यायची. मी तुला नंतर करते. हां, बाय. किमान आता आई बाबांना तरी खरं सांग. हं? ऑफकोर्स, खरंच सांगणार आहे मी त्यांना. अजून
आलो काय अगं काय असू दे बाळा, काही काळजी करू नकोस. पुढच्या वेळेस नक्की पास होशील. हो. बाबा मी झाले पास. काय काय मिळालं मला लायसन्स. बस हे बघ, आता मी तुला सांगतो काय करायचं ते. वा 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 मस्त एकदम अशीच प्रगती कर आता. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. अगदी छान 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 छान. किती छान बातमी दिली आहे. म्हटलीस तू अगं नजर नको का काढायला, म्हणजे काय नजर काढते. तू 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 किती छान घडलंय आज. बाबा ए जा रे, पळ पटकन जा आणि पेढे घेऊन ये. पळ. पेढे कशाला? हा, प्रत्येक आनंदाची क्षणी काय पेढेच हवेत? तुम्ही जरा समजून घ्या. ती कसं मिठाईवाल्याने गेले मार्केटिंग पॉलिसी असते, ती आपण फक्त डोकं लावायचं असतं. ए बाळ, आईने तुला पेढे आणायला सांगितलेत ना, मग जा आणि पेढे घेऊन ये. पळ पटकन. असं आहे ना बाबा, ती जरी माझी आई असली आणि मी तिचा मुलगा असलो तरी मी तिचा सर्वण नाही. त्यामुळे जा बाळा, पळ पेढे घेऊन ये. या टर्म मध्ये प्लीज माझ्याशी बोल नका. कारण कसं आहे ना, या समाजात माझी एक पोझिशन आहे, माझं एक स्थान आहे. तुम्ही फक्त पेढे आण असं सांगा. पेढे कसे आण हे सांगू नका, ते मी माझं बघून घेईन. कारण कसं आहे ना, पेढे पळत जाऊन आणले काय किंवा फोनवरून ऑर्डर केले काय, शेवटी पेढेच येणार आहेत. अरे देवा, किती बोलतोय हा मुलगा. कधी कधी वाटतं ना, चूक केली याला जन्म देऊन. मला हेच वाटतंय. तसा चुकूनच झालोय मी. पण कसं आहे ना, काही चुका या फार सुंदर असतात. तसं मी काय जॉय. ए लेकरा, नको ना रे आज तरी. हा नको ना. आजचा दिवस किती छान आहे, शुभ आहे की नाही एकदम. तिला लायसन्स मिळालंय. काय ग, ते लायसन्स मिळालं. आता हे लायसन्स कधी? डिस्गस्टिंग. काय रे ए सौमित्र, हा कधी? नाही, मला काय वाटतं की सगळ्या गोष्टी अशा थोड्या सावकाश झाल्या पाहिजेत आयुष्यात. घाई करून काही उपयोग नाही. शेवटी चलो 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 चलो, कम ऑन गाइज, इस बात पे एक सेल्फी हो जाए. चला 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 लवकर. आता तू कुठे निघालीस? साडी बदलून येते पटकन. काही नको बदलूस. अरे ह्या साडीमध्ये फार सुंदर दिसतेस तू. ये इकडं. काय नाही. अरे सौमित्र ये ना पटकन. सौमित्र लवकर ये, पटकन ये. चला रेडी. सौमित्र बाळा, थोडा हसलास तरी चालेल बरं का. येस, रेडी स्टेडी गो. नाही, अजून एक काढायला लागणार आहे आपल्याला. रेडी नाहीतरी जरा आत येतेस का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. गो. मी आलेच. काय बोलायचं असेल हो? आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड. काय पुढे काय? कुठे काय म्हणजे? मी विचारतोय काय 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 मी काय विचारतोय की आत्ता बाहेर जे होतं ते काय होतं? काय केलं बाहेर?
तू बघितलंस ना बाहेर सगळे किती अपेक्षेने माझ्याकडे बघत होते. मला त्यांचं मन नाही मोडावं असं वाटलं. मन नाही मोडू शकत अगं, की जेव्हा त्यांना खरं कळणार आहे त्यावेळेला त्यांचं मन मोडणार नाही असं वाटतंय का तुला? हा, पण मग त्यांना तात्पुरतं बरं वाटलं ना. हाच जो ॲटिट्यूड आहे ना तुझा, हाच मला अजिबात आवडत नाही माहिती. हाय गाईस. काय हाय बाबा, आता तुम्हाला लायसन्स मिळालं. डायरेक्ट हवेत जा. नाही ओके, म्हणजे सॉरी हा, म्हणजे तुम्ही ते ए सर्टिफिकेटवाले सीन करत होता का? म्हणजे तू बघ, एकतर तुझं नाव विघ्नेश असं ठेवण्यात आलं त्यामुळे तू जा, बाहेर जा. जाणार तर मी आहेच रे. तसंही तुमच्यासारखे अनरोमॅन्टिक कपल्सचे सीन बघण्यात मला काय इंटरेस्ट. बघ पाहिलं, त्याला पण तू अनरोमॅन्टिक वाटतोस. कसं मला लांब ढकललं. ए तू हसू नकोस ना. तू अगं तो मुद्दा आहे का आत्ता आपण काय बोल. तू बाहेर जा, मला हिच्याशी बोलायचं. जाणार तर मी आहेच, आणि तसंही तुला आता लायसन्स मिळालंय तरी सांगतो, माझा एक मित्र आहे ग, म्हणजे खूप जवळचा. तो ना परीक्षा वगैरे न घेता डायरेक्ट लायसन्स देतो मला. अच्छा, गावात काय बोलतोय? हो, एक मिनिट, हे असलं काहीही करायचं नाहीये, समजलं? पण लायसन्स तर मिळालंय ना. अरे विघ्नेश बाळा, कसं आहे? मला लायसन्स मिळालंय, पण दुसऱ्या कोणाला लागला तर नंबर, जस्ट इन केस तू देऊन ठेव ना नंबर. फेल झालीस ना. खरं खरं सांग. तुझ्यामुळे कळलंय त्याला. माझ्यामुळे कळलं म्हणजे काय केलं मी? तू 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 असं का केलंस मगाशी? असं असं कशाला केलंस? माझ्या मुळे नाही कळलंय, तू शिवी दिलीस त्यामुळे त्याला कळलंय. कुठली शिवी? तू म्हणलीस ना, आजच्या गावात म्हणलीस ना. एक मिनिट, आईच्या गावात ही शिवी नाहीये मुळात. कारण की ती ऑफेन्सिव्ह वाटते म्हणून ती शिवी आहे. तुला वाटलं का ऑफेन्सिव्ह? वाटतंच, कुणालाही वाटेल. नाही, मला नाही वाटणार ऑफेन्सिव्ह. तू दे ना शिवी. मला शिव्या द्यायला आवडत का रे, तुला जमत नाही का शिवी द्यायला? जमत नाही असं नाही, मी देतो. दे ना मला शिवी, दे ना मला. बरं घे. हा दे. गावात काय? गावात मोठ्याने बोल ना. गावात माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. गावात मोठ्याने बोल. गावात आरडा ढकलू नकोस, असं डॉमिनेट करून चालणार एक नाहीये. मिनिट. फाईन फाईन, मला आता कळलंय. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुला असं वाटतं की मी तुला डॉमिनेट करते. तू करतेस, तुला कळतच नाही ते काही. एक्झॅक्टली, मला काहीच कळत नाही. मी मूर्ख आहे, मला अक्कलच नाहीये. हेच मी सांगतोय. मी जेव्हा काहीतरी मुद्द्याचं छान सांगत असतो त्यावेळेला तुला ऐकायचंच नसतं, तर सतत आपली बडबड 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 करत राहायची. मी काय बोलतोय काय ऐकून घ्यायचा प्रयत्न. मी काय आवाज बंद. मी बोलाय काय बोलाय. अरे तरी तू बोलतोय. तू असं ओरडून बोललीस की तुझा मुद्दा खरा असतो असं अजिबात नसतं. हे बा, मी अजिबात ओरडत नाहीये. तू ओरडते. मी ओरडत नाहीये. काय चाललंय? आय वॉन्ट सम पीस. घरात एक वेगळी रूम हवी आहे मला. तुझा प्रॉब्लेम काय माहिती का? मी सांगते तुला तुझा प्रॉब्लेम काय. सांग ना मला काय प्रॉब्लेम. तसंच तशी सतत चुका करत राहायचा, बावळटपणा नसा नसा शब्द मला इतका इरिटेट होतो ना. मी सतत तेच बोलणार. मला तुझा खूप त्रास होतोय. मला तुझा चेहरा सुद्धा मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मला तर चेहराही बघायचा नाही. इरिटेट होतोय. तुलाही मला तू इरिटेट होतं. मला गेट आउट. लीव मी अलोन. ते मी येतो.
ए थांब 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 ए भुसकुट्या ए थांब ए भुसकुट्या यस 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 मैं नहीं छोडूंगी यस सौमित्रा तुला भूक लागली का तू सुरुवात कर ओट्यावर आहे बघ सगळं ओय ओय मेले 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 ए Yes, yes, yes. ओए, हो, हो. जिंकले मैं जिंकले. जब तक है जाने जहां मैं खेलूंगी. हाँ कुठं आहे तो मार्तंड बोलाव त्याला. एक लेवल पार किया है हमने. हम तो जीत चुके हैं. माई तो मार्तंड तो शेजारचा ना. अगं तू तिसरीत आहे. अरे सारख्या पैजा मारत असतो माझ्याशी. लेकिन आज तो हम जीत चुके हैं आणि एक लाईफ बाकी राहिली आहे. कोणाशी काय स्पर्धा करते तू हा? अरे काय प्रॉब्लेम आहे खेळते मी त्याच्याशी. हे खेळाची गंमत माहितीये का तुला. याच्यात पुन्हा पुन्हा जिवंत होता येतं. एरवी आपलं एकच लाईफ असतं म्हणून हे असले सगळे खेळ खेळते मी पुन्हा पुन्हा. लेट्स सेलिब्रेट लाईफ. चल खाऊया. नाही मला नको आता. अरे तू का असा रिटायर्ड हर्ट काय झालंय. माई आजी अगं लोक खोटं का बोलतात. म्हणजे मैत्री काय झालं. आता मी तिला सांगायला गेलो तर तिने मला घराबाहेर काढलं. म्हणजे तिने तुला तुझ्याच घराबाहेर काढलं. सौमित्रा अगं तूच आता त्याला मगाशी सॉरी. कसं आहे ग आमचं पिल्लू. आता खरं बोलणं खोटं बोलण्यापेक्षा सोपं नाही आहे का. अरे मित्रा काही लोक स्वार्थापोटी बोलतात खोटं. आणि काही जणांचं कसं असतं की खरं आणि खोटं याची सीमारेषा अंधूक असते. आणि मग खरं आणि फॅन्टसी याची सरमिसळ करून टाकतात. आपल्या मैत्रीचं असंच आहे. त्यामुळे मग स्वप्न आणि वास्तव यांची भेळच करून टाकते ती. पण येईल तिच्याही हळूहळू लक्षात. कधी येणार आहे देवालाच माहिती. आलं लक्षात. स्पीकर का नाही स्पीकर नको. हॅलो. अरे काय तू स्वतःच्याच घरातनं निघून गेलास. हो आता काय तुझा फोर्सच एवढा होता मी काय करणार. ठीक आहे सॉरी. काय सो तू माईला काही सांगितलं नाहीयेस ना. काय सांगितलं नाहीस ना माईला. माई सौमित्र. हा सौमित्र काय सांगितलं नाहीस तू माईला. अगं माई काही नाही. मला लायसन्स मिळालं ना तर ते मी तुला सांगणार होते. म्हणजे मला ते सौमित्रकडून सौमित्र संध्याकाळी ये हा पार्टीला भेटूया. लायसन्स मिळालेलंच नाही त्याची पार्टी. वा रे वा.